संस्थांचे प्रश्न खरंच कधी सुटतील माहितीये? ज्या दिवशी त्या संस्थांवर शासन अराजकीय व्यक्तींची नियुक्ती करायला सुरू करेल त्या दिवशी संस्थांचं चित्र बदलेल. ठीक आहे, सगळ्यांवर काळ येतो. मी चांगले काम करून पडलो, काम केल्यानंतर पराभव स्वीकारणं फार अवघड असतं. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तसाच प्रश्न. 1.5 वर्षापूर्वी संस्थांनी ठराव केला की 598 लोक परमनंट करायचे. प्रश्न अनेक आहेत, पण प्रत्येक प्रश्नावर जे राजकारण केलं जातं, लोक दोन्हीकडून नाही बोलतात. जर फुलं बंदच ठेवले आम्ही तर मग आमची अगरबत्ती कशी चालणार? साईबाबांच्या समाधीवर फुलांचा विषय हा माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णय कक्षात बंद केला. पण माझ्या जीवनामध्ये त्याचा परिणाम यासाठी नाही झाला की सुजय विखेची ओळख सुजय विखे म्हणूनच आहे, खासदार म्हणून नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची जाण ही कोणाकडे आहे हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. प्रश्न अनेक आहेत, पण प्रत्येक प्रश्नावर जे राजकारण केलं जातं, फुलांचा विषय आहे. साईबाबांवर चालू होणारे फुलं लोक दोन्हीकडून नाही बोलतात. एक जण म्हणतो की हे जे फुलं आहेत या फुलांमधून यांची अगरबत्ती तयार होते, बरोबर. मग आता मला सांगा, जर फुलं बंदच ठेवले आम्ही तर मग आमची अगरबत्ती कशी चालणार? साईबाबांच्या समाधीवर फुलांचा विषय हा माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णय कक्षात बंद केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तसाच प्रश्न. 1.5 वर्षापूर्वी संस्थांनी ठराव केला की 598 लोक परमनंट करायचे. फक्त हायकोर्टाच्या मंजुरीसाठी तो प्रस्ताव तिथं द्यावा लागत होता. 10 लोक कोर्टात गेले, म्हणे आम्हाला मान्य नाही. 1.5 वर्ष केस चालले, 1.5 वर्ष केस चालून 1.5 वर्ष वाया गेले आपले. आबा 1.5 वर्षानंतर कोर्टाने काय सांगितलं की हे आमच्या कक्षात बसत नाही, हे इंडस्ट्रियल कोर्टाच्या कक्षात बसतो, तुम्ही तिकडे जा. 1.5 वर्ष गेले आपले. एखाद्या व्यक्तीला खाली दाखवून कोणाचे प्रश्न सुटणार नाही. ठीक आहे, सगळ्यांवर काळ येतो. मी चांगले काम करून पडलो, काम केल्यानंतर पराभव स्वीकारणं फार अवघड असतं. खासदार म्हणून परत माझी खासदार होणं फार अवघड असतं. पण माझ्या जीवनामध्ये त्याचा परिणाम यासाठी नाही झाला की सुजय विखेची ओळख सुजय विखे म्हणूनच आहे, खासदार म्हणून नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो की आज काम करत असताना रात्रंदिवस कसं सर्वसामान्य माणसाचं जीवन सुकर होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. तर ही येणारी MIDC, हा येणारा थीम पार्क, हे ऍडिशनल कलेक्टर ऑफिस, आणि जेव्हा कधी आता भविष्यात काय जिल्ह्याचं होतं ते पाहू. ते जेव्हा होईल तेव्हा होईल, तो काय आजचा विषय नाही. तर तो विषय आता नंतर भैया, तो विषय म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आज काम करत असताना आता या भागामध्ये माझ्या मते आबा एकच प्रश्न राहिला आहे तुमचा, तो हा DP रोडचा आहे. त्याला 35 कोटी रुपये प्रांताच्या अकाउंटमध्ये आहेत. मी 2 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जाणार आहे. याच्यावर जे काही टाउन प्लॅनिंग मध्ये मुद्दे प्रलंबित आहेत ते मार्गी लावून हा DP रोड आपण डेव्हलप करणार म्हणजे करणार. रस्ता थांबला नाही पाहिजे. काही लोक दुखी होतील, काही लोक सुखी होतील. 1-2 लोकांच्या सुखदुःखापेक्षा या शिर्डीची जनता सुखवली पाहिजे, ही भूमिका आपली आहे. शिर्डीचा विकास होणं आपली भूमिका आहे. लक्ष्मीनगरचा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, त्यांना आपण या शिर्डीच्या प्लॉटवर घरं देऊन तो रस्ता पण आपण लक्ष्मीनगरचा पूर्ण करणार आहोत. शेवटी परमेश्वराच्या कृपेने संधी मिळणं फार आवश्यक आहे. 30 वर्ष आपण आमदार राहिलो, 22 वर्षानंतर आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री झालो. प्रत्येक वेळेस आपल्याला कृषी किंवा पणन, परिवहन, गृहनिर्माण, पण महसूल मिळाल्यामुळं आज जे महसूलचे प्रश्न असतील ते महसूलचे प्रश्न आपण सोडवणूक करायचं काम केलं. चांगलं काम केलं, सकारात्मक काम केलं. आणि मला विश्वास आहे की जे काही प्रश्न मी तुम्हाला सांगतो आबा की हे जे तुम्ही मंदिराचा दर्शनाचा प्रश्न मांडला, संस्थांचे प्रश्न खरंच कधी सुटतील माहितीये? ज्या दिवशी त्या संस्थांवर शासन, ज्या दिवशी संस्थांच्या बॉडीवर शासन
अराजकीय व्यक्तींची नियुक्ती करायला सुरू करेल त्या दिवशी संस्थांचं चित्र बदलेल. जेव्हा जोपर्यंत हे संस्थांची बॉडी ही पुनर्वसनाचं केंद्र म्हणून पाहिलं जाणार नाही. कोणी ग्रामपंचायतला पडलं तर ट्रस्टी करा, कोणी आमदारकीला पडला की ट्रस्टी करा. अरे तुम्ही करा ना, सुधा मूर्तीला अध्यक्ष करा, काय अडचण आहे. एवढे मोठे मोठे प्रख्यात लोक त्यांना कुठलाही आर्थिक स्वार्थ नाही. ज्या दिवशी, परत मी सांगतो, तुम्ही फरक पहा, ज्या दिवशी संस्थांमध्ये आर्थिक स्वार्थ नसणारे लोक विश्वस्त होतील त्या दिवशी तुमचा दर्शनाचा प्रश्न सुटेल, लोकांचा प्रश्न सुटेल. आणि हे पण तुम्हाला सांगतो की चुकीचा माणूस आल्यावर त्याला तिथं न बसून देण्याची जबाबदारी पण आमचीच आहे, ते आम्ही पार पाडणार, शेवटपर्यंत पार पाडणार. कोणा त्याच्यामध्ये कोणाला आरोप करायचा करू शकतो, पण चुकीचा व्यक्ती या शिर्डीमध्ये येऊन जे सामाजिक सलोखा आम्ही एवढ्या वर्षांमध्ये निर्माण केला तो बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्याला पण बंदोबस्त करायची जबाबदारी आमची आहे. त्याचे मार्ग आमचे असतात, ते आम्ही आमच्या पद्धतीने करतो. आणि हे तुम्ही रास्त मान्य केलं की अधिकारी जे नियुक्त झाले, इतके अधिकारी, इतका त्रास, पण बाबांची कृपा पहा, आपण मंत्री झालो आणि आपल्यामध्ये ती जागा झाली की बऱ्याच वर्षांनंतर अध्यक्ष साहेब पण सहकार्यात आहे. बऱ्याच वर्षानंतर एक सीओ असा आला ज्याला व्यवस्थित मराठी बोलता येते, जो व्यवस्थित लोकांना भेटतो. बऱ्याच वर्षांनंतर एक उपकार्यकारी अधिकारी आला जो लोकांना भेटतो. चांगले अधिकारी आहेत, पण ही दुर्दैवानी जागा अशी आहे की आय एस ऑफिसर इथं आणायचा ठरला तर ज्याला महाराष्ट्रामध्ये ज्याच्याकडे कोणालाच गरज नसते त्याला इकडे टाकतात. आणि हे शिर्डीचं तर खरं मी म्हणतो की वैभव म्हणून जर पाहायला आलं तर हरकत नाही की आपल्याला सतीश दिघे सारखे मुख्य कार्यकारी अधिकारी लाभले. त्यांचा एकच स्वभाव दोष आहे की ते काम करत असताना कोणाला विचारत नाही. पण सगळ्यात चांगली बाब पण तीच आहे, जर विचारलं तर काम पण होणार नाही. त्यामुळे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. त्यांना म्हटलं 2 माणसं नाराज होता व्हा, पण पूर्ण गल्ली आनंदित झाली पाहिजे. तेच काम ते निष्पक्षपणे, तेच नगराध्यक्ष, तेच नगरसेवक, तेच जीबी आणि तेच ठराव चालू द्या. आणि बरं, जेव्हा निवडणूक लागेल भरपूर लोक वेटिंग लिस्टवर आहे, पाहू तेव्हा काय काय होतंय. सुजित मगाशी भाषणामध्ये म्हटलं आम्हाला सगळं दिलंय, फक्त तिकीट अजून त्याचं राहिलंय. जसं जसं तिकीट मागायला तुमच्या देईल, ज्या दिवशी माझ्या वॉर्डातून मतदान कमी पडतं मागच देणार. आता हळूहळू जेव्हापासून मी परत राजकारणात आलो, अनेक लोकांना मी म्हटलं भांडू नका तुम्ही लोक, अजून नगराध्यक्ष पदाचं आरक्षण निघायचं. याला कदाचित ते आरक्षण एसटीचं निघालं. सगळ्यात मोठा दुष्ट हा भाई. त्यामुळे मी पदावरच असलं पाहिजे असं काही नाही. पद असतं, पद येतं जातं. एवढ्या दुपारी मला वाटतं शिर्डीमध्ये एखाद्या कोणी मंत्री जरी आला आणि कार्यक्रम केला तरी एवढे लोक येणार, एवढं माझी खासदाराच्या कार्यक्रमाला लोक आले. कारण की लोक प्रेम दिल्यावर लोक गोळा होतात. 10चा टाइम होता, तुम्ही 11:30 11:30 झालो कार्यक्रमाला. खरं उशीर झाल्याबद्दल मी माफी मागतो, पण काम प्रचंड वाढलेत. बोलण्यासारखं भरपूर काय आहे, पण मी जसं म्हटलो की ही वेळ योग्य नाही, आरोप प्रत्यारोपाची नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो की मी एक संकल्पना पाहिली गेल्या काही दिवसापासून मला जाणवतं, आणि म्हणून मी त्याची घोषणा करत आज मी करणार आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये मी स्वतः या शिर्डीच्या नगरपंचायतीमध्ये किंवा याच्या हद्दीच्या जवळपास जसं मला परवडेल तसं गोरगरिबांसाठी स्वतःचं हॉस्पिटल इथं टाकणार आहे. ज्या तक्रारी येतात त्या साईबाबा हॉस्पिटलच्या, साईनाथ हॉस्पिटलच्या, त्या तक्रारी माझ्याकडून सुटू शकत नाहीत. मी स्वतःचं हॉस्पिटल टाकून इथं मोफत सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया कशा होतील आणि इथं एक शैक्षणिक संकुल देखील मी येणाऱ्या कालावधीत उभारणार आहे. की आता 2 भाग झालेत. एक साईनाथ इंग्लिश मीडियम किंवा साईबाबा हॉस्पिटल, साईनाथ साईबाबा स्कूल जिथं 3,000 फी आहे, आणि एक आमच्या शेळके पाटलांची शाळा जिथं 1 लाख फी आहे. म्हणजे 3,000 आणि 1 लाखामध्ये काहीच नाहीये, मतलब मार्गच नाही. आपण शैक्षणिक संकुल उभारून योग्य ते फी आकारून 10,000, 15,000, 20,000, पण त्याचं शैक्षणिक दर्जा आपण महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगल्या शाळेचं ठेवून इथं शैक्षणिक संकुल उभारू.
परत कोणा मी आता अर्जाला थकलोय, माझ्या पोराला ऍडमिशन द्या, माझ्या हॉस्पिटलचं बिल हे करा, काही गरज नाही. 2 वर्ष थांबा, तुम्हाला हॉस्पिटल आणि शैक्षणिक संकुल मीच उभं करतो. आता तो काळ गेला की भाषणामध्ये आपण म्हणत आम्ही जागा घेतलेली, पण आता काळ आलाय की जागा घ्यावी लागेल आणि जागा घेऊन सर्वसामान्य माणसाला ती संधी देण्याची आवश्यकता आहे, ते मी तुम्हाला करून दाखवतो. आता मी बऱ्यापैकी मोकळा आहे. माझ्याकडे लोक जेव्हा नोकरीचा अर्ज करतात म्हणतात सध्या मी पण बेरोजगार आहे. मी आता नोकरीच्या शोधात आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी एकाच कक्षेमध्ये आहे. एखादा माणूस तिकीट घ्यायला मागायला येतो, एखादा सरपंच पडलेला असतो, त्याच्या घरी जाऊन पण तेच मी त्याला सांगतो, तू माझी सरपंच झाला, तुला लोकांनी पडलं, मी माझी खासदार आहे, तुझं दुःख मी समजू शकतो, तू निवांत बस, कामाला लाग. किती लोक आहेत जे निवडणुकीला पराभूत झाल्यानंतर 6 महिने दिसत नाहीत. कोणी दुःखात असतं, कोणी संध्याकाळी बसलं का 2 दिवस हटत नाही. शेवटी दुःखातून बाहेर यायला प्रत्येकाचा आपला आपला मार्ग असतो. मी पडलो, दुसऱ्या दिवशी मी इथं ईदगाह मैदानावर होतो, इथं शुभेच्छा द्यायला. आणि शेवट एवढंच सांगतो, नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे. तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा. ठिकाण हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी. आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.